ठीक आहे, तर आपलं आताचं दुसरं सत्र संपलेलं आहे. आता तिसरं सत्र जे आहे ते आपण पालकांसाठी आणि सर जे सक्रिय पालकत्व आशा आणि दिशा याविषयी आता ते बोलतील. आणि जे पालक आलेले आहेत, मुलांनी पण थांबलं तर हरकत नाही, ऐका. मी पण पुढे जाऊन तर जे तुमच्या पालकांना त्रास देत आहेत ते तुम्हाला जर अपेक्षित नसेल तर ते नक्की ऐकून घ्या. तर मी सरांना विनंती करतो. हो चालेल. आधी वर्षा पाटील ज्या मनोवेदचं काम करतात ते आपण, तर त्या संस्थेविषयी आणि सरांचा परिचय असं करून देतील आणि सुरू करू. Tomorrow, sir. Hello everyone. प्रीती स्मृती मंच आणि मनोवेद डेव्हलपमेंट फाउंडेशन या दोघांकडनं मी तुमचं परत एकदा स्वागत करते. मी माझं बोलणं सुरू करण्यापूर्वी प्रीती मॅमना मला अभिवादन करायला आवडेल की त्यांनी एक वर्ष झालं त्यांना इथे राहिलं आणि इतक्या लोकांशी त्या रिलेट होऊ शकल्या, इतक्या मनांमध्ये अजूनही त्या आहेत आणि मी ते ग्रुपवर नेहमी रोज बघत असते. आणि म्हणून संजय मोरे सरांना मी सांगते थँक्यू सो मच की तुम्ही आम्हाला एक व्यासपीठ दिलं की जिथे प्रीती मॅमचे जे विचार आहेत ते आम्ही पुढे घेऊन जाऊ शकतो. आता या दोघांबद्दल बोलायचं झालं ना, संजय सर आणि प्रीती मॅम, त्या दोघांची एक गोष्ट तुम्हाला सांगते. काय आवड दिसतं त्या दोघांमध्ये, ते एक आहे लव्ह. सगळ्यांसाठी त्यांच्या मनामध्ये काय आहे? प्रेम, शेअरिंग आणि केअरिंग. पटतंय का तुम्हाला माझं? आहे ना? हे तिन्ही गुण त्यांच्या दोघांमध्ये इतके ठासून भरले आहेत आणि ते त्यांच्या कामात नाही दिसत आहेत. आता हे सगळं मी का बोलते ते ऐका हा. पॅरेंट्स, स्टुडंट्स, माय यंग ब्रिगेडियर. मी तुम्हाला यंग ब्रिगेडियर का म्हणते त्याच्या मागे पण एक कारण आहे. तर हा नाही एक मार्केटिंग बेस आम्हाला काही मार्केटिंग करायचंय म्हणून आलेलो नाहीये. आम्हाला तुमच्यामध्ये एक अशी व्यक्तिमत्व दिसत आहेत की ज्यांच्यामध्ये एक विचार आहे, त्यांच्यामध्ये विचार आहे, त्याच्यामुळे त्यांच्या पाठीमागे भावना पण आम्हाला दिसत आहेत आणि तिथून त्यांचं बिहेवियर, त्यांचं वागणूक हे करून एक समाज, एक चांगला उत्कृष्ट समाज आपण आपल्या माध्यमातून बनवू शकतोय. पटतंय तुम्हाला हे? ओके. तर आता नेमकं मनोवेद डेव्हलपमेंट फाउंडेशन काय आहे ह्याच्याबद्दल आणि पुढे आपण कसं जाणार आहोत ह्याची थोडक्यात माहिती मी तुम्हाला देते. फर्स्ट ऑफ ऑल, let me introduce myself that I am Mrs. Varsha Patil. I work in Manovet Development Foundation since 5 years as a co-therapist and an admin. Next is why we are here. I know तुम्हाला सगळ्यांना मनात खूप प्रश्न आहे. सकाळपासून आम्ही मुलांशी संवाद साधला आणि क्लिनिकमध्ये काम करताना किंवा वर्कशॉप्स करताना आम्ही इतक्या प्रकारच्या विविध लोकांना भेटतो आणि त्यांची व्यक्तिमत्व आमच्या डोळ्याखालून जात असतात. त्यांच्याकडून कळत नकळत आम्ही शिकतही जातो आणि त्याच्यातलाच थोडासा भाग मला तुम्हाला आज सांगायचा आहे. मनोवेद म्हणजे काय? तर अगदी 4 वर्षाच्या मुलापासून त्या 80 वर्षांच्या गृहस्थापर्यंत जिथे जिथे मन आहे तिथे तिथे आम्ही आहोत. आता हे का? आत्ताच्या पॅरेंट्सना म्हणा किंवा स्टुडंट्सना, प्रत्येकाला जिथे मन आहे तिथे प्रश्न आहेत. बाळ जन्माला येते, भूक रडायला लागते, काय आहे? भूक लागली म्हणून तो रडतोय. पण हे समजत नाही. हळूहळू आपण बोलायला लागतो, व्यक्त व्हायला लागतो आणि मग आपल्याला आपल्या भावना बोलून दाखवता येतात. त्याच्यानंतर त्या भावनांमधनं बोलल्यानंतर आपण कृती करत जातो. तर मनोवेदमध्ये आम्ही तुम्हाला हे सांगतो की तुमचे जे काही प्रश्न आहेत ना ते बघा बरं कसे आहेत. फर्स्ट ऑफ ऑल, आता मुलं 2 वर्षाच्या कोरोना काळामध्ये तर शिक्षण व्यवस्थेचे जे 12 वाजले तुम्ही सगळ्यांनी पाहिलंय. आम्ही मुलांचं आत्ता आम्ही वर्कशॉप्स घेतले, त्याच्यात आम्हाला लक्षात येत होतं की मुलांना अभ्यास तर करायचा असतो पण त्यांना कळत नाहीये तो कसा करायचा आणि मग ते कारण शोधतात. नाही करायचे, मोबाईल बघतायत, सारखी टंगळमंगळ चालू आहे, झोप येते, पोट दुखतंय, अशी नाना विविध कारणं घेऊन पॅरेंट्स जातात आणि पॅरेंट्स आम्हाला म्हणतात अहो आमचं मूल अभ्यासच करत नाही. काय करू? खूप प्रयत्न केले पण नाही होते. मग अशा ठिकाणी आम्ही त्यांना सांगतो पहिले आपण रूट कॉजेस तर शोधूया आणि मग तिथे आमचे सर आहेत श्यामोल कुलकर्णी सर, त्यांनी साधारण 4000 मुलांवर सर्वे केला आणि मग हे फाइंड आउट करण्यासाठी एक एस्केप टेस्ट डिझाईन केली. ही एक सायकोलॉजिकल टेस्ट आहे
जी मुलांचे 20 पेक्षा जास्त ऍस्पेक्ट शोधून काढते. मग काय आहे ही टेस्ट नेमकी? तर त्याच्यामध्ये आहे तुमच्या मुलाचं ब्रेन डॉमिनन्स कुठचं आहे, तो लेफ्ट ब्रेनर आहे की तो राईट ब्रेनर आहे. डज इट अफेक्ट द पर्सनॅलिटी ऑफ द चाइल्ड? येस, इट इज. How? That you will come to know when you will conduct that exam and you will solve that papers. It is not a paper pencil based exam, it is an activity based plus paper pencil based exam. So we have designed some programs, some workshops as it is. First of all, I would like to tell about the escape test. Then after that, the program, that 3-step program. First, आम्ही मुलांना हे सगळं का होत आहे ते शोधण्यासाठी एक एस्केप टेस्ट घेतो, चाचणी घेतो. त्याच्यामधनं मुलांचा रिपोर्ट आल्यानंतर आपल्याला त्यांच्या 20 पर्सनॅलिटी ऍस्पेक्ट कळतात. त्यांची स्ट्रेंथ कळते, त्यांची विकनेसेस कळते. आणि त्यांच्या विकनेसेसवर काम करण्यासाठी किंवा त्यांना क्षमता देण्यासाठी आम्ही त्यांना 11 प्रकारचे अभ्यास कौशल्य रादर लाईफ स्किल्स शिकवण्यासाठी 3 दिवसाची कार्यशाळा घेतो. त्याचं नाव आहे मैत्री कार्यशाळा. कारण हे मैत्री नाव पण खूप विचार करून आपण त्याच्यामध्ये ठेवलेलं आहे की फ्रेंडशिप विथ एक्झाम, फ्रेंडशिप विथ युअर सेल्फ, फ्रेंडशिप विथ अदर्स अँड फ्रेंडशिप विथ ऑल युअर प्रॉब्लेम्स. ते सगळं अनालिसिस झाल्यानंतर, मैत्री वर्कशॉप झाल्यानंतर जे काही आम्ही त्यांना लाईफ स्किल्स शिकवतो आहे, ती लाईफ स्किल्स ते डे टू डे लाईफ मध्ये कसे इम्प्लिमेंट करत आहेत आणि ते फक्त कार्यशाळेपुरते न मर्यादित राहता पुढेही त्यांनी लाईफ टाईम ते उपयोगी कसे आणायचे त्याच्यासाठी आम्ही त्यांचं एक क्लब तयार केलंय. त्याचं नाव आहे मैत्री क्लब. त्या मैत्री क्लबची वैशिष्ट्य काय आहे की थ्रू आउट द इयर तुमच्या मुलाला मार्गदर्शन मिळणार आहे. त्याला अभ्यासात येणाऱ्या अडचणी, त्याच्यासमोर असलेले चॅलेंजेस काय आहे, तो त्या व्हॉट्सअपच्या किंवा आमचे जे ऍप आहे त्याच्या माध्यमातून तो आमच्याशी बोलू शकतो. सेकंडली, काय होईल, दर आठवड्याला एक लेक्चर जे त्यांच्याशी रिलेटेड असेल असं ऑनलाईन एक लेक्चर त्यांना आम्ही देणार. तिसरं आहे, दर तिसऱ्या शनिवारी आम्ही त्यांना ऑफलाईन बोलवणार आहोत की त्यांचा आतापर्यंतचा प्रगतीचा आलेख कसा आहे ते बघायला मिळणार आहे. त्याच्या सोबतच आम्ही त्यांना एक मासिक, एक न्यूजलेटर मंथली देणार आहोत. बरं, हे सगळं झालं मुलांच्या दृष्टीने, पण पॅरेंट्सना या सगळ्यातनं काय मिळेल? तर पॅरेंट्सना एक एक्सपर्ट त्यांच्यासोबत असा राहील मुलांसोबत की जो त्यांचा प्रगतीचा आलेख मॉनिटर करत राहील. त्यांचे MSc, त्यांची मेंटल स्टेट काय आहे, सध्या करंट झोन मध्ये काय चालू आहे हे लक्षात ठेवण्यासाठी आम्ही आहोत. जिथे कुठे आम्हाला ट्रिगरिंग वाटेल आम्ही तुम्हाला अवेअर करू. वर्कशॉपच्या माध्यमातून मुलांना इन्साइट देऊ की आता हे असं करणं गरजेचे आहे. सेकंडली, जेव्हा आपण विचारांचं बाब येतो की बदला मैत्री क्लब आहे, आपण एस्केप टेस्ट घेतली, अनालिसिस केलं, वर्कशॉप केलं, त्याच्यानंतर मैत्री क्लबला जॉईन केलं. त्याच्यानंतर जे 13 वर्षाच्या पुढच्या सगळ्या लोकांसाठी सरांनी सांगितलं की आपला हा सगळं जे खेळ असतो ना हा विचारांचा आहे. विचारांनंतर आपण भावना आयडेंटिफाय करतो, आपण कृती होत असते. तेच या रॅशनल थिंकिंग आणण्यासाठीची जी कार्यशाळा आहे की आयुष्य हे आखीव रेखीव नसतं. कधीतरी आपल्याला अचानक काही सर्टन गोष्टींना सामोरे जावं लागतं. अशा वेळी आपण तो विचार किंवा त्या सिच्युएशनला कसं सामोरे जावं हे सांगणारी आमची कार्यशाळा आहे युवा स्पंदन. युवा स्पंदन फक्त यंगस्टर्स साठी नाही आहे. यू कॅन स्टार्ट फ्रॉम एनी टाइम. आणि बिलीव्ह मी, आमच्याकडे असेही लोक आहेत की जे 50s मध्ये ही कार्यशाळा करतायत आणि त्यांनी अत्यंत प्राऊडली आम्हाला सांगितले की आमची सेकंड इनिंग आता खऱ्या अर्थाने सुरू झालेली आहे. सो इट्स नेव्हर टू लेट. म्हणून रॅशनल थिंकिंग वर बेस्ड असणारी ही युवा स्पंदन कार्यशाळा तुम्ही नक्की करा. कारण त्याचा बेस आहे स्व. जर तुम्हाला तुमची बिल्डिंग, तुमचं करिअर, तुमचं बिझनेस जे काही करायचंय तर त्याच्यासाठी सेल्फ अवेअरनेस खूप महत्वाचा आहे आणि त्याच्यासाठी ही कार्यशाळा तुम्हाला निश्चितच उपयोगी होईल. आता हे सगळं होत असताना पॅरेंट्स, जे खूप आत्ताचे पॅरेंट्स 2 वर्षापासूनच त्यांचं स्ट्रगल मी खूप स्वतः जवळून पाहते आणि त्यांच्या मनात इतके सगळे प्रश्न आहेत. आमच्या मुलांना आम्ही हे सांगतोय, एकमेकांची उदाहरणं देत आहेत, दुसऱ्या मुलांची उदाहरणं देत आहेत आणि ह्याच्या पाठीमागे पालकांचं एकच असतं की आपलं बाळ, आपलं मूल सक्सेसफुल व्हावं. त्यांचीही आम्हाला धावपळ होताना दिसते, तारेवरची कसरत त्यांनाही करावं लागतं, इकॉनॉमिकली त्यांना हे सगळं करावं लागतंय. पण पॅरेंट्स ही भूमिका एवढी मोठी आहे ना की ती मी तुम्हाला 5 मिनिटात नाही सांगू शकत. फॉर एक्झाम्पल, फर्स्ट ऑफ ऑल, हाऊ टू कम्युनिकेट विथ युअर चाइल्ड, हाऊ टू से नो टू देम, ट्रेनिंग, त्याच्यानंतर
जसं अनकंडिशनली ऍक्सेप्ट करणं हे सुद्धा पॅरेंटिंग आहे. नेक्स्टली बी विथ देम अनकंडिशनली हाऊ. त्याच्यानंतर त्याच्या व्हॅल्यूज, जे त्यांचे मोराल्स आहेत, त्यांचे हॅशटॅग्स आहेत, हे त्यांना लहानपणापासून त्यांच्या मनात हे बीज रोवायचं असेल तर काय करावं लागेल? त्याच्यासाठी आपलं वर्कशॉप आहे माझं मूल माझी सावली. त्याच्यामध्ये तुम्ही स्वतः पॅरेंट्स कधी बघा, तुमचं मूल जे वागतंय ना, कुठेतरी तुम्हाला तुमची झलक तुमच्या मुलामध्ये दिसतेय का? आणि त्याचं मी एवढंच एक सोल्युशन थोडं सांगेल, तुम्हाला जे काही वाटतंय आपल्या मुलामध्ये चेंजेस ना, एक 5 दिवसासाठी स्वतःमध्ये ते चेंजेस करून बघा. तुमच्या मुलामध्ये ते चेंजेस दिसतील. हा तर फक्त एक डेमो आहे. अजून ह्याचं जर पूर्ण पाहिजे असेल तर आमचं वर्कशॉप तुम्ही माझं मूल माझी सावली करा. आणि त्यासोबतच सक्रिय पालकत्वाचा एक डिप्लोमा जो आहे त्याच्यासाठी तुम्ही एनरोल करू शकता. पण पालकत्व इथे संपत नाहीये. हाऊ टू हेल्प युअर चाइल्ड फॉर करिअर. बऱ्याच जणांना विदेशात जाऊन शिकायचं असतं. आमच्याकडे तुम्ही येऊ शकता, डिस्कस करू शकता. जेव्हा मुलं बाहेर जातात तेव्हा मुलांमध्येही बरीच स्थित्यंतर आलेली असतात. पॅरेंट्सच्या त्यांच्याकडच्या अपेक्षा वेगळ्या असतात आणि त्या अपेक्षांवर मुलं खरी उतरतील की नाही म्हणून मुलांचं प्रेशर वेगळं आहे. आणि पालकांना जसं आपण विचार करून मुलांना पाठवलंय तिथून परत आलेल्या मुलामध्ये काय स्थित्यंतर आलेले असतात हे बघण्यासाठी सुद्धा सक्रिय पालकत्व गरजेचं. जस्ट बी विथ युअर किड्स. आणि आता सगळ्यात महत्वाचं, जे सकाळपासून आम्ही मुलांशी बोलतोय, खरंच ही मुलं खूप गुणी आहेत. तुम्ही बघा एकेकाचं. आय नो त्यांना ना इतका अवेअरनेस आहे, कुठे थांबायचंय, कुठे पुढे जायचंय, हे त्यांना थोडीशी जाणीव दिली की नक्कीच ते पुढे जातील. आणि म्हणून आम्ही तुम्हा सगळ्यांसाठी करिअर नामा पण घेऊन आलो आहोत. करिअर म्हणजे काय आहे? मला कोणतरी मगाशी सांगितलं की आफ्टर 12th लोक म्हणतात काय करायचं कळत नाही. But we in Manoved, we insist, please decide your career in 8th. Why in 8th? कारण 8 हे असं वर्ष आहे, 13वं वर्ष, की जिथे तुमच्यामध्ये नवीन एनर्जी आलेली असते आणि ती एनर्जी चॅनलाइज करण्यासाठी हे एक प्रॉपर एज आहे. आणि त्याच्यासाठी पॅरेंट्स आणि मुलाची एक टीम बनणं गरजेचं आहे. आणि त्याचं ब्रिजिंग करण्याचं काम आम्ही करणार आहोत. आय होप यू आर गेटिंग माय पॉइंट. डू यू? ओके. तर हे ब्रिजिंग करण्याचं काम आम्ही कसं करतोय? करिअरच्या दृष्टीने आम्ही 8वी, 9वी, 10वीच्या मुलांना सांगतोय, प्लीज डिसाइड युअर करिअर. का ते करतायत? त्यांच्यासोबत लागणारी जी काही हेल्प आहे ती आम्ही देणार आहोत. फॉर एक्झाम्पल, एखाद्या मुलाने आर्किटेक्चर बनायचं ठरवलेलं आहे, तर 8 साठी त्यांनी काय काय करायला पाहिजे आर्किटेक्चर बनण्यासाठी, बिकॉज इट इज द फर्म स्टेप ही इज गोइंग टू टेक टुवर्ड्स हिज करिअर. मग त्याने कुठच्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम द्यायला पाहिजे, त्याचे ऍस्पेक्ट्स पण आम्ही उलगडून दाखवणार आहोत. बाहेर गेल्यावर त्याला काय संधी आहेत आणि नसेल ते इथे कुठचे वेगवेगळे ऑपॉर्च्युनिटीज आहेत. आणि हे सगळं करताना त्याचा IQ, त्याचा ऍप्टिट्यूड टेस्ट घेऊन खरंच त्याच्यामध्ये तेवढे पोटेन्शियल आहे की नाही. अदरवाईज नंतर येणारं टाइम, वेस्टेज ऑफ टाइम आणि एनर्जीने जी फ्रस्ट्रेशन येतं ते पालकांना आणि मुलांना दोघांना खूप त्रासदायक असतं. कबूल आहे का तुम्हाला हे? म्हणून मग आता कधी डिसाइड करणार करिअर? 8th मध्ये 12th. 8th आहात का? ओके. तर आतापर्यंत आपण जे जे सांगितलं आहे त्याच्यामध्ये मैत्री परीक्षेची कार्यशाळा मी सांगितलेलं आहे. मैत्री परीक्षेची कार्यशाळेनंतर आपण मैत्री क्लब जॉईन करू शकता. युवा स्पंदन नावाची कार्यशाळेबद्दल बोलले. करिअर नामामध्ये आम्ही वेगवेगळे ऍस्पेक्ट घेऊन तुमच्या समोर येतोय. तुम्हाला काहीही लागलं तुम्ही आम्हाला मदत हे फोन करू शकता किंवा आमच्या क्लिनिकला भेट देऊ शकता. त्याच्यानंतर सक्रिय पालकत्वाचा डिप्लोमा बद्दल मी सांगितलं, त्याच्यातही तुम्ही एनरोलमेंट करू शकता. या व्यतिरिक्त आपल्या मुलांची ऍप्टिट्यूड टेस्ट हे घेण्यासाठी, त्यांची इंटरेस्ट टेस्ट, IQ टेस्ट कसे आहेत हे सगळं जाणून घेण्यासाठी तुम्ही आमच्या क्लिनिकला जरूर या. ठीक आहे. त्याच्या पुढे जे फाउंडर आहेत अमोल कुलकर्णी सर, आमची मनोवेद जी संस्था आहे ना, ही नो प्रॉफिट नो लॉस बेसिसवर काम करते. दॅट्स वाय आय टोल्ड यू की इट इज नॉट एट ऑल अ मार्केटिंग स्टंट. हा काही मार्केटिंग स्टंट नाही आहे. आणि म्हणून तुम्हाला सांगतो की शहरामध्ये 2 कार्यशाळा आम्ही घेतल्यानंतर एक कार्यशाळा आम्ही रुरल एरियामध्ये फ्रीमध्ये घेत असतो, कारण जिथे आम्हाला अशा मुलांना मदत करायची आहे. तो तुम्ही जो काही देणार आहात त्याच्यातनं गरजूंना मदत लागणार आहे आणि कदाचित म्हणून आम्ही आणि मोरे सर एकाच प्लॅटफॉर्मवर आहोत.
सरांचा गेल्या 20-22 वर्षापासूनचा अनुभव आहे. त्यांनी MA सायकोलॉजी केल्यानंतर ससून डिप्लोमा करून इथे आहेत आणि त्यांचं सर्व मनोसामाजिक ह्याच्यामध्ये खूप मोठं काम आहे. ते तुम्हाला त्यांच्या वर्कशॉप मधनं कळेलच. ठीक आहे, मी आता सरांना देते. हॅलो हॅलो. येस, नमस्कार सगळ्यांना. पुन्हा एकदा मी तुमच्या समोर आहे आणि पालकत्व याच्या आशा आणि दिशा या कार्यक्रमात मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो. त्याच्यामध्ये जे आत्ता पालक आहेत ते आणि जे होऊ घातलेले पालक आहेत ते यांची संख्या जास्त आहे. पण खूप चांगलं आहे खरंच, तुम्ही याच्यासाठी पण थांबता आहात. एक छोटा किस्सा, एक छोटा विनोद मी तुम्हाला सांगतो. साधारणतः तुमच्याही पेक्षा छोट्या वयाचा मुलगा काहीतरी वाचतोय असं लक्षात आल्यानंतर आई वडिलांच्या ते पटकन आले आणि काय वाचतोयस तू? त्याने पुस्तक मागे लपवल्यावरती पालकांच्या शंका वाढल्या. काय वाचतोय? काही नाही काही नाही. दाखव. नाही काही नाही काही नाही. मूर्खा गाढवा, दाखव काय येते तुझ्या हातामध्ये. असं कोण काही नाही काही नाही कसं? घेतलं पुस्तक आणि त्यांनी पाहिलं तर सुजाण पालकत्वाचे 101 मार्ग. पालक त्याचे म्हणजे गडबडले सगळे. काय म्हणजे त्यांचा अपेक्षा भंग झाला का काय काय माहिती नाही म्हणतात. आणि म्हणे बाळा बेटा सोन्या, आधी गाढवा मूर्खा म्हणाले. आधी गाढवा मूर्खा म्हणाले होते, आता म्हणाले बाळा सोन्या अरे किती वेळ आहे तुला पुढे, खूप वेळ आहे रे आता. तू साऊंड जास्त आहे का? हॅलो. तर किती खूप वेळ आहे रे तुला, आत्ता काय वाचतोयस तू? तसं नाहीये म्हणे. मग तुम्ही आमच्याशी कसे चुकीचे वागताय ते याच्यातून शोधून काढतोय म्हणे. तो अशी पिढी हुशार आहे, त्याच्यामुळे वेल इन ऍडव्हान्स तुम्ही काही गोष्टी शिकतायत. आणि आय रेकमेंड की तुम्ही हा डिप्लोमा सुद्धा आधी करा. आणि आय मीन इट. म्हणजे तुम्ही तर ठीक आहे, आता अजून बरेच टप्पे आपल्याला पार पाडायचे, पण माझं असं म्हणणं नेहमीच असतं की ज्या वेळेला एखादं कपल हे एक्सपेक्ट करत असतं बेबीला, कन्सेप्ट कन्सिव्ह करतात, त्यावेळेला मी असं म्हणतो की मॅटर्निटी होम मध्ये ऍडमिशन घेण्याच्या आधी तुम्ही पालकत्व शिकलेले आहात का नाही याचं सर्टिफिकेट दाखवणं गरजेचं आहे. आणि ते असेल तर तुम्हाला ऍडमिशन मिळेल. कारण जी जबाबदारी तुम्ही हाती घेऊ इच्छिता आहात ती पार पाडण्यासाठीची नॉलेज, क्षमता सगळ्यांकडे असतात, पण ते नॉलेज किंवा त्या क्षमता आहेत का नाही हे पाहिल्याशिवाय त्यांनी ऍडमिशन देऊ नये. म्हणजेच आपण कदाचित आपल्या मुलाचा जन्मचा विचार त्याच वेळेला करावा ज्या वेळेला आपण पूर्णपणे सक्षम. सक्रिय पालकत्व असं हेडिंग आहे. सो व्हॉट इज सक्रिय पालकत्व? मोस्टली आपण सगळेजण आहोत ना पालक म्हणून जरा निष्क्रिय पालक आहोत. निष्क्रिय पालक म्हणजे काय? तर आपल्याला वाटत नाही की आपल्या मुलांचं भलं व्हावं. सगळ्यांना वाटतं, कोणाला वाटत नाही की आपल्या मुलांचं भलं नाही व्हावं. आपली मुलं उत्तम प्रगती करावी. मुलांनी त्यांनी आयुष्यामधल्या सगळ्या संकटांना तोंड देण्यासाठी समर्थ असावं. त्यांनी चांगल्या कॉलेजमधून चांगल्या पद्धतीचं शिक्षण घ्यावं असं आपल्या सगळ्यांना वाटत असतं की. त्यांनी सुसंस्कृत व्हावं, माणसं जपावीत, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला वाटत असतात.
पण ह्या सगळ्या प्रत्यक्षात त्या मुलांमध्ये येण्याच्यासाठी आपण काय करत असतो, तर आपल्याला ना पटापट उत्तर मिळत नाही. आपण काय करत असतो माहिती, दिवस रात्र या सगळ्याची त्यांना जाणीव करून देतो. आपल्या सगळ्या पालकांना ना जाणीव करून देण्याचं फार व्यसन लागलेलं असतं, की हे त्याला कळलंच पाहिजे, हे त्याला लक्षात आणूनच दिलं पाहिजे. आणि ती जबाबदारी कोणाची, हे काय, पालक. आम्ही पालक आहोत ना, ही आपली जबाबदारी. आम्ही नेहमी असं म्हणतो की आपण आहे ना सगळेजण पालकत्वाच्या सिंहासनावरती असे बसलेलो असतो, आरूढ झालेलो असतो, आणि आपल्या मुलांना वळण लावण्याचं फार उत्तम परमेश्वराने विधात्याने आपल्या हाती दिलेलं काम आपण करत असतो. तर ते काम करण्यासाठी आपल्याकडे काही स्ट्रॅटेजी असते का, आपलं काही नियोजन असतं का, काही नाही. आणि घरामध्ये आई वडील आजी आजोबा काका आत्या वगैरे पण असतात. तेही सगळेजण ती नैतिक जबाबदारी आमची आहे असं मानून ते वेगळं वेगळं काम करत असतात. म्हणजे आम्ही वी ऑलवेज से दॅट की आपण काय मानतो, मुलं हे आपला फार आधीचा समज आहे की मुलं म्हणजे कसे ना मातीचा गोळा आहे, आणि मग त्यांना आकार देण्याचं काम हे काय कोणावर सोपवलेलं आहे, आपल्यावरच सोपवलेलं आहे. मग ते संस्कार आकार याच्यामध्ये प्रत्येक घरातला प्रत्येक व्यक्ती येऊन त्या मातीच्या गोळ्याला आपापल्या पद्धतीने आकार देण्याचा प्रयत्न करत असतो. आई वडिलांची भूमिका त्याच्यात भरपूर मोठी असते. मग कशा चापट्या मारायच्या, कसा आकार द्यायचा, आणि वेळ मिळेल जमेल तसं अधूनमधून आजी आजोबा येऊन थोडंसं टुकटुक करून जात असतात. कधी कधी आजी आजोबा मोठा रोल पाळतात, आई वडील मध्ये मध्ये जमलं तसं करून जातात, आणि मग त्या भांड्याला जो काय आकार येतो 13व्या 18व्या 20व्या वर्षी त्याचं भांडं बाहेर पडतं, आणि मग काय गडबड होते. कारण आपण मगाशी शिक्षण पद्धतीच्या विषयी पण बोललो. कुटुंब व्यवस्था आणि शिक्षण व्यवस्था, खरं तर या दोन्ही ठिकाणी जीवन कौशल्य प्रशिक्षणाची ही केंद्रस्थानं होती आणि असली पाहिजे. पण शिक्षण पद्धती जशी बदलली गेली, जीवन आणि शिक्षण याचा फारकतच आहे. म्हणजे जीवन जगण्यासाठी आवश्यक असणारी कौशल्य शिक्षणामध्ये शिकवलीच जात नाही. त्याच्यामध्ये पायथागोरसचा सिद्धांत मी शिकलो, मार्क मिळवले, पण आजपर्यंत कधीच वापरला नाही. पण आत्मविश्वास नावाची गोष्ट मला त्यावेळेस शुभमनी मगाशी सेल्फ एस्टीम नावाचा शब्द वापरला. आयुष्यामध्ये सेल्फ एस्टीम म्हणजे आत्मप्रतिष्ठा, आपण सगळ्यांनी हा शब्द ऐकलेला असतो, पण आत्मप्रतिष्ठा हा आपल्या सर्वांगीण विकासासाठी आणि यशस्वीतेसाठी आणि आनंदासाठी सगळ्यात महत्वाचा घटक आहे. तो कसा मिळवतात, त्याची व्याख्या काय, सेल्फ एस्टीम मध्ये काय काय गोष्टी इन्क्लूड असतात हे आपल्याला माहिती असतं का? सादर आपण स्वतःला प्रतिष्ठित मानलं पाहिजे हेच आपल्याला माहिती नसतं. सेल्फ एस्टीम आणि वर्सेस इगो असं मी म्हणतो. तर आपल्याला इगो म्हणजे आपण पीएचडी होल्डर्स आहोत, त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यांना खूप चांगला माहिती आहे, पण सेल्फ एस्टीम माहिती आहे का? नाही. मग कुटुंब व्यवस्थेमधूनच आणि शिक्षण व्यवस्थेमधूनच जीवन शिक्षण यायला पाहिजे, आणि ते जीवन शिक्षण देण्याचं काम म्हणजे कदाचित पालकत्व. असं निष्क्रिय पालकत्व आणि सक्रिय पालकत्व याच्यातला फरक जेव्हा आपण बघत होतो, तेव्हा या सगळ्या आपल्या चांगल्या हेतूंना त्या घडाव्यात म्हणून त्याच्याविषयी सतत मुलांना उपदेश देत राहणं, सल्ले देत राहणं, पदोपदी त्यांना सांगत राहणं, कधीत कधी मारणं, या सगळ्या गोष्टी या निष्क्रिय पालकत्वामध्ये. मग सक्रिय पालकत्व म्हणजे काय, तर आपलं मूल कसं असावं, मुलगा किंवा मुलगी, आपलं मूल नेमकं कसं असावं ते तसं होण्यासाठी आपण आपल्या घरामध्ये त्या प्रकारच्या वातावरणाची निर्मिती करतो आहोत का नाही? तर हो, तर ते पालकत्व हे त्याच्यामध्ये आपल्याला नियोजन कौशल्य खूप जास्त प्रमाणामध्ये लागणार आहे, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला नॉलेज खूप. क्लिनिकल सायकोलॉजिस्ट म्हणून 22-23 वर्ष झाली मी या क्षेत्रामध्ये काम करतो आहे. मला काउन्सिलिंगचं काम करण्यात हातखंडा खूप जास्त आहे, पण मला काउन्सिलिंग करायला अजिबात आवडत नाही. कारण माझा एक अप्रोच असा आहे की मानसिक दृष्ट्या आजारी पडल्याच्या नंतर त्याला बरं करत बसण्यापेक्षा
ते मानसिकदृष्ट्या आजारीच न पडण्यासाठीची मानसिक सक्षमता, मेंटल हेल्थचा जो कोणी मुद्दा तुम्ही तुमच्यापैकी मांडला ना, फारच छान मुद्दा त्यांनी तो मांडला. तर आजारीच पडू नये याच्यासाठी प्रिव्हेन्शन ऍस्पेक्ट म्हणून काम करणं आणि म्हणून पालक म्हणून आपण प्रोएक्टिव्ह होणं ही आजच्या काळाची खूप जास्त. हे पटतंय का आपल्याला? पटतं आहे? आता एक 2-4 प्रश्न मी पालकांना विचारतो. या सगळ्यामध्ये जे मी म्हणलो की आपल्याला नॉलेज पाहिजे. मग नेमकं कशा कशाचं नॉलेज पाहिजे? तर खूप साऱ्या संकल्पना, हे मूल वाढतं कसं, ते शिकतं कसं, त्याच्यानंतर त्यांच्या ज्या ज्या काही डेव्हलपमेंटल माइलस्टोन्स आहेत ते टप्पे नेमके कसे असतात, नेमकं आता बदलतं काय आहे. म्हणजे पूर्वीच्या काळी त्यांना जाऊ द्या, ते आपण सगळेजण जे मुलांना म्हणलं होतं तेच पालकांना सुद्धा आहे. कारण पालक जेव्हा ह्या ना अजिबात कॉन्सन्ट्रेशन करत नाही, असं अजिबात कॉन्सन्ट्रेशन नसताना ते मला सांगत असतात आणि त्यांच्या मुलांसोबत मला काम करायचं असतं. आणि ते सांगत असताना नवरा बायको नेहमी, जेव्हा माझ्याकडे नवरा बायको नेहमी येऊन बसतात, युजली मी असं बघतो की एका वेळेला एकच ही. कारण काय सांगायचं याच्यापेक्षा ही हे बरोबर सांगते का नाही, किंवा ह्यांना ते जमते का नाही याच्यातच त्यांचं निम्म अर्ध लक्ष असतं. आणि गोष्टी ते कॉन्सन्ट्रेशनच्या मुलाच्या सांगत असतात की ते स्वतः तो प्रश्न सांगत असताना कॉन्सन्ट्रेशन नसतं. जसं आत्ताही आपलं होतं. 3दा-4दा झालं, मी एकदा दुर्लक्ष केलं, दुसऱ्यांदा दुर्लक्ष केलं, तिसऱ्यांदा तिथून कोणी गेलं की अख्खं हाच ऍक्च्युली ना पहिला धडा आहे ना हो. आपल्या मुलाला कॉन्सन्ट्रेशन येण्याच्यासाठी आपण डबल टिबल कॉन्सन्ट्रेटेड पाहिजे का नाही? आपण काहीच नाही. आणि मुलांना कॉन्सन्ट्रेशनच्या जर गोष्टी आपण करत असू तर खरं तर आपल्याला अधिकारच लागत नाही असं मी म्हणतो. आता तिथून कोण पण गेलं तर खबरदारी. आणि ऍक्च्युली खबरदारी तर सोडा, मी काही कोण धमकवणारा किंवा आहे, पण या सगळ्या गोष्टी आपल्या लक्षात येणं खरंच खूप जास्त गरजेचं आहे. की तो मगाशी मी मुद्दा सांगितला ना की कुठे आपल्याला लक्ष द्यायचंय हे आपलं आपल्याला समजलं पाहिजे. जर ते आपलं आपल्याला छान जमतं आहे तर ते आपण आपल्या मुलांकडून छान करून घेऊ. खूप साऱ्या गोष्टी त्यांच्याकडून ज्या आपण अपेक्षित करतो ना, त्या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी आपल्याकडे असतातच, खरं तर असं नाही. कमिंग बॅक टू आवर पॉइंट, की मूल समजून घेणं, मुलांना बदल काय होत आहेत, म्हणजे पूर्वीच्या काळचं पालकत्व आणि आत्ताच्या काळचं पालकत्व याच्यामध्ये फरक काय आहे, त्या सगळ्या गोष्टी आता आपल्याला ना समजणं गरजेचं. आपण थोडेफार हाफ बेक्ड आहोत की आपल्याला माहितीये की मारायला नको पाहिजे, पण तरी कधी कधी मारलं जातच. आणि ते म्हणतात की सर करणार तरी काय हो, असे मुलं वागतात की शेवटी कितीही नाही म्हटलं तरी मारावंच लागतं असं. आणि करणार तरी काय तुम्हीच सांगा असं पालक खरं तर. सो प्रश्न काही तुम्हाला तुमच्या मुलांविषयी मला विचारायचे. हे प्रश्न सगळ्यात सक्रिय पालकत्वाचं सगळ्यात पहिलं पाऊल म्हणजे आपल्याला आपलं मूल ओळखता आलं पाहिजे, आपल्याला आपलं मूल माहिती पाहिजे. त्या संदर्भामध्ये आपण साधारणतः मी तुम्हाला काही प्रश्न विचारतो, पालकांना प्रश्न देतो, भानगडीत पडू नका. पहिला प्रश्न असा आहे की तुमच्यापैकी किती जणांना आपल्या मुलाचं आत्ताचं वजन किती आहे असं माहिती? वजन मोठा हात वर करा असा एकदम. जवळपास हो, तुम्हाला नाही का? बघावं लागेल आता कसं. बर, हे साधारणतः 85 to 90% पालकांना आपल्या मुलाचं वजन किती आहे माहिती. आय एम सॉरी, पण मला फिरावं लागणार तुम्ही तुमच्या पद्धतीने एका जागी. दुसरा प्रश्न, तुमच्या मुलाचं आत्ताची उंची माहिती आहे साधारण, असे किती जण आहेत हात वर करा. बर, वजन कॅल्क्युलेट करून बघा थोड्या वेळाने का अंदाज थोडा एवढी एवढी असेल असं. सो साधारणतः 80-85% लोकांना त्याचं वजन माहिती होतं आणि 60-70% लोकांना त्यांची उंची माहिती. आता कोणाकोणाला आपल्या पाल्याचा
रक्तगट ब्लड ग्रुप माहिती आहे त्यांनी हात वर करा. बरं हात वरती. जवळपास 99% पालकांना तो ब्लड ग्रुप माहिती. आता मला असं सांगा की त्यांचा IQ कोणत्या कॅटेगरीमध्ये बसतो आणि त्या कॅटेगरीचा अर्थ काय हे किती पालकांना माहिती? किती पर्सेंट? त्यांचा EQ काय आहे? तर एक मिनिट, EQ म्हणजे काय सांगता का? EQ इज इमोशनल क्वोशंट. आपल्याला माहितीये का त्यांचा इमोशनल क्वोशंट काय आहे? तो कोणत्या प्रकारचा थिंकर आहे, म्हणजे आपली मुलं कोणत्या प्रकारे विचार करतात, त्यांच्या विचार करण्याची पद्धत काय आहे. काहीकांचे चेहरे असेल तर काय आपल्याला माहितीये का? ते लेफ्ट ब्रेनर आहेत की ते राईट ब्रेनर आहेत आपल्याला माहितीये का? नाही. आता बाकीचे पुढचे प्रश्नच मी विचारत नाही. पण तुमच्या एक गोष्ट लक्षात येते आहे का की आपल्याला त्यांचं वजन माहिती आहे, आपल्याला त्यांची उंची माहिती आहे, आपल्याला त्यांचा रक्तगट माहिती आहे. आपल्याला हे माहिती आहे का की अभ्यास कौशल्यांपैकी किती अभ्यास कौशल्य याच्यामध्ये किती प्रमाणात आहेत? माहिती आहे आपल्याला. तो कॉन्सन्ट्रेशन करत नाही, तो अभ्यासच करत नाही, एवढं फक्त आपल्याला माहिती आहे. आर वी अवेअर ऑफ व्हेरियस टाइप्स ऑफ लर्निंग डिसॅबिलिटीज? त्याचं प्रमाण आज 20 आधी लॉकडाऊनच्या आधी वगैरे 20% हा डाटा होता. राष्ट्रीय शिक्षण मंडळाने केलेल्या सर्वेनुसार, आणि आम्ही काही सर्वे केला होता, 20% आमचा आकडा जो होता तो त्यांनी नंतर ग्राह्य धरला. तो आकडा आता 25 ते 30% जाऊन पोहोचलेला आहे. कशाचा आय एम टॉकिंग अबाउट? लर्निंग डिसॅबिलिटीज. 20% जरी घेतलं तरी 20% लर्निंग डिसॅबिलिटीचं प्रमाण शहरी आणि ग्रामीण भागामध्ये आहे. याचा अर्थ प्रत्येक 5 मुलाच्या पाठीमागे एकाला लर्निंग डिसॅबिलिटी असू शकते. मग त्याच्यात माझं मूल नसूच शकतंय का? की बघायला पाहिजे, शोधायला पाहिजे की त्या 5, आणि आपल्याला ना ते लक्षात न येणारी गोष्ट आहे. मग त्याला तसं काही नाहीये ना हे आपण बघितलंय. बघा, वी आर टॉकिंग अबाउट की आपल्याला आपलं मूल जर माहिती पाहिजे तर त्याच्याविषयीच्या या सगळ्या गोष्टी सायंटिफिकली आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे किंवा नाही? मग जे मी मगाशी म्हटलं की आपल्याला सगळ्यांना मूल यशस्वी झालेलं पाहिजे असते, तो संकटांना सामोरं जाणारं पाहिजे असते, त्यांनी उत्तम शिक्षण घेणारं पाहिजे असते. या सगळ्या गोष्टी जर आपल्याला पाहिजे आहेत तर त्या त्यांच्या वजनावर ठरणार आहेत का? एवढं वजन जास्त तेवढं यश जास्त असं काही आहे का? किंवा कमी तेवढं यश जास्त असं आहे का? ब्लड ग्रुप वरती अवलंबून आहे का? O पॉझिटिव्ह असेल तर मग O निगेटिव्ह असं काही आहे का? तर त्यांच्या फिजिकल अपिअरन्स किंवा बाकी या सगळ्या आरोग्याच्या, शारीरिक आरोग्याशी संबंधित असणाऱ्या गोष्टी ज्या आपल्याला माहिती आहेत त्या उत्तमच आहेत. त्या का माहिती आहेत असा प्रश्न नाहीच आहे. पण तेवढ्याच फक्त माहिती असून आपल्याला आता चालणार आहे का? आपल्याला आता चालणार नाहीये. त्यांच्या या सगळ्या बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या आपल्याला माहिती. की मगाशी जी एस्केप टेस्ट नावाची टेस्ट आहे त्याच्यामध्ये त्यांच्या 13 प्रकारच्या स्टडी चॅलेंजेसचा विचार आपण करतो की त्यांना काय प्रकारचे स्टडी चॅलेंजेस, त्यांचे स्टडी हॅबिट्स काय आहेत. अभ्यास कौशल्यांच्या बाबतीमध्ये जो मी सांगितलं की 12 प्रकारचे अभ्यास कौशल्य असतात, ती कशी असतात एक थोड्या वेळाने मी तुम्हाला सांगेल. विसरलो तुम्हाला आठवण करा, मी लिहून देईल, कारण ते माहिती असणं आपल्यालाच खूप जास्त गरजेचं आहे. तर आपल्याला आपलं मूल अधिक जास्त जवळून ओळखून सुरुवात करावी लागणार आहे. मंजूर आहे? कबूल आहे? दुसरं, खरं तर याच्याही आधी आपल्याला एक गोष्ट अधिक जास्त चांगली माहिती करून घ्यायला पाहिजे की या मुलांचे जे काही प्रश्न आहेत ना, ते प्रश्न म्हणजे आपण विचारही करू शकत नाही तितके विचित्र प्रश्न. की त्यांचे प्रश्न सुद्धा आपल्याला इतके जास्त निरुत्तर करतात आणि त्यांच्या समस्यांच्या रंगछटा, म्हणजे आपण आहेत ना, आपल्या आई वडील आपल्याविषयी जे काही कंप्लेंट करायचे पुस्तकं आपण वाचलेली ते सगळे असे व्रात्य, चतरंगी, एकदम अतरंगी, खरं तर खूप हुशार, पोटेन्शियली खूप हुशार.
पण असे थोडे फार असायचे. आता प्रत्येक जणच वेगळ्या वेगळ्या प्रकारे चिंगे आणि वेगवेगळ्या प्रकारे ते आपली आपली वेगळी वैशिष्ट्य धारण केलेले आहेत. तर हे सगळं काय आहे, सगळं का आहे आणि म्हणून आजचं पालकत्व इतकं आव्हानात्मक का आहे हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. त्याच्यावरती मी आता एक थोडा प्रकाश टाकतो. काय फरक आहे म्हणजे आधीच्या थोडे 1-2 जणांचं लक्ष गेल्या त्यांनी हळूहळू सवय आपण आपल्यालाही लावूयात, म्हणजे ती आपल्या पालकांना सुद्धा मुलांना पाल्यांना सुद्धा लागेल. पूर्वीच्या काळी छडी लागे छमछम विद्या येई घम घम असा एक प्रचलित वाक्प्रचार होता. आपले आई वडील आपल्या शिक्षकांना जाऊन काय सांगायचे, कशाची परवानगी द्यायचे, सांगा ना यांनी खून केली होती. आमची फुल परवानगी आहे. कारण आपला विश्वास काय होता, 2-4 रट्टे पडले की अक्कल ठिकाणावर येते आणि मुलं सुतासारखे सरळ बरोबर वागतात. त्यानंतर आपण आपल्या आई वडिलांच्या तेव्हा तर फारच नजरेच्या एखाद्या कोणीतरी एखादी वस्तू आपल्याला दिली, चॉकलेट दिलं, काही वस्तू दिली की आपल्याला ते घ्यावंच वाटायचं, कारण आपण लहान होतो. पाहिजे त्याला बायलॅटरल थिंकिंग आपण म्हणतो. बायलॅटरल थिंकिंग, जिथे जितका हार्ट महत्वाचा आहे तितकंच हेड महत्वाचं आहे, किंवा जितका हेड महत्वाचा आहे तितकंच हार्ट महत्वाचं आहे. या सगळ्या गोष्टीतून आपल्याला डिस्लेक्सिया लर्निंग डिसॅबिलिटी मधला सगळ्यात महत्वाचा मोठा राजा आहे. स्पेसिफिक रीडिंग अँड रायटिंग डिसऑर्डर. हा डिस्लेक्सिया जसं मी म्हटलं की 20% म्हणजे 5 मुलांच्या मागे एकाला असू शकतो. तर ज्याचा लेफ्ट ब्रेन कमजोर असतो आणि राईट ब्रेन डॉमिनन्स ज्याचा असतो त्याला डिस्लेक्सिया असण्याची शक्यता असते. ही सगळी अशी लिंक आहे, आपल्याला ना खटखट लागल्या पाहिजेत. तर 10वीच्या वेळेला 10वी आली म्हणून पालक माझ्याकडे येत आहे, 10वीच्या मुलाला तो रीडिंग किंवा रायटिंग डिसऑर्डर म्हणजे तो लिहूच शकत नाही आणि वाचूच शकत नाही असं नसतं. म्हणजे मुलं आम्ही म्हणतो की त्यांना लर्निंग डिसॅबिलिटी, त्याला रीडिंग रायटिंग डिसऑर्डर नाही हो, वाचतो ना तो, लिहितो ना त्याला लिहिता, पण लिहिता येणं किंवा न येणं म्हणजे ती रीडिंग किंवा रायटिंग डिसऑर्डर नाहीये, लिहिता वाचता येणं नाही. मग आपल्याला हे सगळे लिंकेजेस लावता आले पाहिजेत आणि मग आपल्याला आपल्या मुलांना मदत करता येणं सहज असं शक्य होत जाणार आहे. हे लक्षात येत आहे का तुमच्या? मग जसं मी म्हटलं की 12 प्रकारचे अभ्यास कुठली आहे तर तुम्ही घ्याल का? तरी अभ्यास कौशल्य आपल्या मुलांमध्ये किती आहे, काय आहे आपल्याला शिकता आलं पाहिजे, ओळखता आलं पाहिजे. आणि त्याच्याला ते वाढवण्यासाठी आपल्याला काम हे करणं गरजेचं. त्यासाठी आम्ही एक श्लोक बनवला आहे. तो श्लोक असा आहे, मुला घे तुला एक अभ्यास युक्ती, तुला घे तुला एक अभ्यास युक्ती, ए श्रवाले तिरे निस्मवी क्रांती शक्ती, ए श्रवाले तिरे निस्मवी क्रांती शक्ती. आता याच्यामध्ये हा जो काही ए श्रवले तिरे निस्मवी हे 9 अध्याक्षर आहेत. ही 9 अध्याक्षर 12 प्रकारची अभ्यास कौशल्य आहेत. ए स्टँड्स फॉर
एकाग्रता. दुसरं काय असेल? श्रवण कौशल्य, लिसनिंग स्किल्स. त्याच्यामध्ये परत एक दुसरं अभ्यास कौशल्य आहे, ते आहे स्पीड ऑफ रीडिंग. आता आपल्या मुलांचा रीडिंग स्पीड किती आहे ना हे आपल्याला माहितीच पाहिजे, पण तो किती आहे तो कसा मोजायचा किंवा किती असणं आयडियल असतं हे आपल्याला माहिती का आधी? आम्ही आजच आपल्या स्वतःच बघा, मुलांचाही बघा. हा रायटिंग स्पीड जो आहे ना, हा रायटिंग साधारणतः 100 शब्द प्रति मिनिटापेक्षा जास्त असणं गरजेचं. एका मिनिटाला 100. मग आपण तो स्पीड काढणार कसा? त्याच्याकडून वाचून घ्यायचंय. ते वाचायला किती वेळ लागला आणि किती वेळात त्यांनी किती शब्द वाचले हे आपण याचा भागाकार केला की आपल्याला त्यांचा रीडिंग स्पीड कळतो. म्हणजे काय असेल? लेखन कौशल्य. आणि त्याच्यामध्ये पुन्हा आणखीन एक कौशल्य आहे, लेखन वेग, रायटिंग स्पीड. सारख्याच पद्धतीने आपण हा रायटिंग स्पीड काढू शकतो, पण हे आपल्याला माहितीच नाही. तो फार स्लो लिहितो, स्लो रायटर आहे. पण म्हणजे काय, त्या स्पीड काय, त्याला लर्निंग डिसॅबिलिटी तर नाहीये. या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपल्याला शोधून मग त्याला मदत करणं सो ती काय असेल? ती म्हणजे टिपण कौशल्य. मराठी आहे ना त्याच्यामुळे ते असं आहे की टिपण कौशल्य म्हणजे नोटिंग स्किल्स किंवा नोट्स तयार करणे. प्रिपेअरिंग आवर ओन नोट्स. स्टँड्स फॉर रेखाटन कौशल्य, स्केचिंग स्किल्स. अभ्यासामध्ये किंवा परीक्षेमध्ये पेन्सिलचा जिथे कुठे वापर आपण करतो ते सगळं स्केचिंग स्किल्स आहे. मग ग्राफ असो, डायग्राम्स असो, मॅप्स असो, किंवा मग काढलेल्या जागा भरल्याच्या नंतर आपण जे खाली अंडरलाईन करतो ते, किंवा पेपर प्रेझेंटेशन ज्याला म्हणतात, ते सगळं स्केचिंग स्किल्स आहे. नी मध्ये परत 2 प्रकारची कौशल्य दडलेली आहे. निरीक्षण कौशल्य, ऑब्झर्वेशन स्किल्स, आणि दुसरा नियोजन कौशल्य, प्लॅनिंग स्किल्स. मग स्मरण कौशल्य, मेमरी स्किल्स, आणि जे तुम्ही विचार. सो ही सगळी अभ्यास कौशल्य आपल्या मुलांमध्ये किती आहे हे आपल्याला माहिती नसल्यास तो अभ्यास करत नाही. फक्त एवढं म्हणून आपल्याला चालणार आहे का? तो अभ्यास का करत नाही हे शोधून काढणं आपल्याला खूप जास्त गरजेचं आहे. तर ही अशा प्रकारची अभ्यास कौशल्य. त्यानंतर अभ्यास सवयी ज्या असतात ना, स्टडी हॅबिट्स, त्यांच्यामध्ये एवढ्या मानडाप्य स्टडी हॅबिट्स आहेत की आजकालची मुलं, छोट्यातली छोटी मुलं सुद्धा कानामध्ये हेडफोन घालून गाणी ऐकतच अभ्यास करतात. आणि त्यांचा असा दावा आहे की गाणे ऐकल्यानंतरच आमचा अभ्यास छान होतो किंवा आम्हाला ते चांगलं समजतं. तर या सगळ्या प्रश्नांना लॉजिकली उत्तर देण्यासाठी आपल्याकडे उत्तर असतात का? तर ती उत्तरं सगळी मिळूयात. म्हणजे त्यांची संभाव्य प्रश्न आणि त्याच्यासाठी असलेली उत्तरं. फक्त मी सांगतो म्हणून वगैरे चालत नाही, त्याच्यासाठी आपल्याला लॉजिकली तिथे जावं. मग त्याच्या पाठीमागचा झोपून का अभ्यास करू नये, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या मैत्री परीक्षेच्या कार्यशाळेमध्ये आम्ही मुलांना सांगतो. आणि तीच कार्यशाळा पालकांनी सुद्धा अटेंड करू शकतात, पालकांनी सुद्धा करावी असं म्हणतो. साधारणतः आता विषय निघालाय म्हणून लॉजिकली त्यांना आपण काय सांगूया, काय सांगू शकतो, काय त्याच्या पाठीमागचं लॉजिक आहे जे आपल्याला माहिती पाहिजे ते मी तुम्हाला थोडक्यामध्ये सांगतो. मेमरीचं मॉडेल आहे. मेमरी मॉडेलमध्ये मेमरी इनपुट आणि मेमरी आउटपुट असे 2 भाग. मेमरी इनपुट म्हणजे काय? तर आपण केलेला अभ्यास हा मेमरीचा इनपुट आहे, आणि जो काही अभ्यास केलाय तो योग्य वेळी आठवणं हे मेमरी रिटेन्शन आम्ही त्याला म्हणतो, हे मेमरी आउटपुट. जेव्हा परीक्षा जी आहे ती काय इनपुट आहे का आउटपुट आहे? आउटपुट आहे. आणि अभ्यास हा काय इनपुट आहे का आउटपुट आहे? मेमरीचं एक वैशिष्ट्य असं आहे की ज्या स्थितीमध्ये आणि ज्या परिस्थितीमध्ये इनपुट केलं जातं, ज्या स्थितीत आणि ज्या परिस्थितीत इनपुट केलं जातं
त्याच स्थिती किंवा परिस्थितीमध्ये आउटपुट 100% निघण्याचे चान्सेस वाढले. मग जर गाणे ऐकत आपण अभ्यास केला, म्हणजे गाणे ऐकत आपण इनपुट केलं, तर पेपर लिहिताना गाणीच ऐकायला दिले तर आउटपुट जरा बरं येऊ शकेल. किंवा जे मुलं झोपून अभ्यास करतात ना, त्यांना झोपून पेपर सोडवण्याची संधी दिली ना, तर त्यांना बसून पेपर लिहिण्यापेक्षा झोपून पेपर लिहिणं जास्त मार्क मिळवणार ठरेल या थेरीनुसार. पण असं होणार आहे का? पोरं म्हणतील काय हरकत आहे, पण यायला पाहिजे खरं तर असे आपले पोरं म्हणतील, पण ते काही मिळणार नसतं हे आपल्याला त्यांना तितक्याच असंतुली सांगावं लागतं. आणि दुसरं त्याचं लॉजिक असं आहे की ते लॉजिक आपण मुलांना सांगितल्यानंतर शक्यतोवर त्यांना कळतं पडतं की स्पायनल कॉर्ड जो आहे तो आपल्या ब्रेनचा पर्सनल असिस्टंट आहे, पर्सनल सेक्रेटरी आहे असं पण म्हणूया, की पंचज्ञानेंद्रियांकडून घेतलं गेलेलं ज्ञान थ्रू स्पायनल कॉर्डच ब्रेन कडे जात असतं. सो तो स्पायनल कॉर्ड इज अँटिना ऑफ द ब्रेन. तो ब्रेनचा काय आहे? अँटिना. सो अँटिना जो असतो, कुठलाही अँटिना बघा, मोबाईलचे जे टॉवर्स आहेत ते सगळे टॉवर्स जमिनीला समांतर असतात. व्हर्टिकल असतात का हॉरिझॉन्टल असतात? व्हर्टिकल असतात का हॉरिझॉन्टल असतात? हे सगळेच्या सगळे टॉवर्स जे आहेत त्यांना काहीतरी लहरी कॅप्चर करायच्या, ग्रॅब करायच्या, ग्रास करायच्या, त्या सगळेच्या सगळे जमिनीला व्हर्टिकल अवस्थेमध्ये असतात. मग आपल्या ब्रेननी जे काही इनपुट ब्रेन घेणार आहे तो ब्रेन ह्या स्पायनल कॉर्डच्या थ्रू जर सगळ्या इनपुट्स घेणार असेल तर तो व्हर्टिकल पाहिजे का हॉरिझॉन्टल पाहिजे? तो जर व्हर्टिकल असेल तरच त्या स्थितीमध्ये आपल्याला ज्ञानग्रहण खूप चांगलं होऊ शकतं. म्हणून नेहमी सांगितलं जातं ताठ बसा, ताठ मानेनी जगा. याच्या पाठीमागे हे सुद्धा लॉजिक आहे. आणि ही लॉजिक आपण लॉजिकच्या भाषेमध्ये मुलांना समजून सांगायला जेव्हा सुरुवात करतो ना, त्यावेळेला मुलं बऱ्यापैकी ऐकतात, त्यांच्या सवयी बऱ्यापैकी बदलतात. त्यांचे रायटिंग स्पीड, म्हणजे आत्ताचे रायटिंग स्पीड जर मुलांचे काढले पाहिजे ना, तुमच्या मुलांची स्किप टेस्ट केली तर आपल्याला सगळंच कळणार आहे काय काय त्यांचे गोष्टी आहेत त्या. पण 8, 10, 12 शब्द प्रति मिनिट असा रायटिंग स्पीड. 8वी, 9वी, 10वीच्या मुलांचा सुद्धा रायटिंग स्पीड हा एवढाच आहे. जो 9वी, 10वीचा रायटिंग स्पीड 40 to 45 वर्ड्स पर मिनिट असायला पाहिजे. कुठे 8, 10 आणि कुठे 45 आणि 40. मग आम्ही मुलांना नेहमी सांगतोय, पण लक्षात ठेवलं पाहिजे की रायटिंग स्पीड इज नॉट ओनली द स्पीड ऑफ रायटिंग, इट इज द स्पीड ऑफ लर्निंग ऍज वेल. ऍज रायटिंग स्पीड इन्क्रीजेस, लर्निंग स्पीड ऑटोमॅटिकली गेट इन्क्रीज. म्हणून रायटिंग स्पीड आपल्याला वाढवण्याचा दुसरा अर्थ होतो की आपल्याला लर्निंग स्पीड सुद्धा वाढवला पाहिजे. तर या सगळ्या गोष्टींनी सगळ्यात पहिल्यांदा आपण स्वतः साक्षर झालं पाहिजे पालक म्हणून, आणि त्यांना उत्तर देता आलं पाहिजे. आपल्याला लॉजिक. शेवटचा एक मुद्दा मी सांगतो आणि मग उत्तरांसाठी हे सत्र तुझं. सगळ्यात जास्त महत्वाचं आहे, मगाशी म्हटलं की या कौशल्यांमध्ये सुद्धा ही जी 2 कौशल्य आहेत, एकाग्रता आणि विचार, ही दोन्ही 2 टोकांना ठेवण्याचं कारण असं आहे की बाकीची सगळी अभ्यास कौशल्य या 2 कौशल्यांवरच आधारित आहे. मोस्ट इम्पॉर्टंट स्किल्स एकाग्रता आणि विचार करण्याची क्षमता. विचार करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये भरपूर आहे, पण त्या विचारांना एक लय प्राप्त करून देणं, त्यांना एक डिरेक्शन देणं आणि त्यांना वेगवेगळ्या पद्धतीचा विचार करायला लावणं, जी आपली एज्युकेशन सिस्टीम करायला लावत नाही, हे सगळंच्या सगळं आपल्याला करता येणं, करणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी पालक म्हणून आपण सगळ्यात जास्त विचार करणं गरजेचं. बघा, टेलिव्हिजन या सगळ्याचा वापर करत असताना आपल्याला सगळ्यांना त्याच्या मर्यादा माहिती आहे. या सगळ्या गोष्टी तुम्हाला एक प्रश्न विचारतो की तुमच्या घरामध्ये तुमच्या ओळखीची, तुमच्या नात्यातली किंवा तुम्ही त्यांच्याशी कधी बोललेले वगैरे नसेल, तुमचे मित्र, फॅमिली, फ्रेंड वगैरे असे नसणारे कोणीही व्यक्ती, म्हणजे 4-5 व्यक्ती तुमच्या घरामध्ये आले, ते व्यक्ती तुमच्या घरामध्ये आले की जे दिसायलाच फार काही चांगले वाटत नाहीये,
थोडेसे गुंड म्हणा किंवा थोडेसे आपल्याला निगेटिव्ह व्हायब्रेशन्स येतात, असे सगळे मंडळी त्यांच्या घरात झाले, तुमच्या घरात आले, तुम्ही येऊ द्या हो का नाही? का? निगेटिव्हिटी दिसते आपल्याला, नकोच आपल्याला. बरं ते आले तर आले, आणि त्यांच्या ज्या काही वृत्ती प्रवृत्ती आहेत ना, त्या सगळ्याच्या सगळ्या त्यांनी आपल्या घरात आपल्या डोळ्यात देखत वागायला सुरुवात केली. म्हणजे कोण मद्यपान, धूम्रपान, एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर पासून सगळ्या काही गोष्टी आपल्या घरामध्ये त्यांनी आपल्या वास्तू सुरू केल्या, आणि ते जायचंच नाव घेत नाही. काय करा, काय करा? अरे मोठ्याने बघा ना, काय करा? जाऊ दे, जायला तयार नाही ना. आपण तुम्ही ते राहा, आम्ही जातो. तुम्ही पोलिसांना बोलू. तुम्ही काय करा, त्यांचं चालू दे. आपल्या घरात आपल्या डोळ्यात देखत आपण आपली पॉझिटिव्हिटी वाढवू. अक्कल तर जातील असं तुमचा विश्वास आहे का? त्यांना चेंज करू. या दोघी आपल्याकडे ना फार भारी सारखं ते हे सगळं तुम्ही काय करणार? पण तुमच्या घरात ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मान्य आहेत का? त्या गोष्टी तुम्हाला तुमच्या घरात मंजूर आहेत का? मग तुम्ही अशा प्रवृत्तीच्या लोकांना तुमच्या घरामध्ये खाना देणार का? हो का नाही? पक्क सांगा. नक्की नाही? पक्का? मग या सगळ्याच्या सगळ्या व्यक्ती ऑलरेडी तुमच्या घरात 40-42 इंचीच्या फ्रेम मध्ये आहेत. बनवा पोलिसांना. परत कुठे आपला टीव्ही? ते एकमेव ठिकाण सगळ्यांनी एकत्र बसण्याचं असतं, आणि आलेल्या पाहुणे रावळ्यांनाही तिथेच बसवायचं असतं. तिथे हे सगळे खेळ चाललेली असतात की नसतात? कोणी आणून ठेवलं त्यांना? का आणून ठेवलं? 30 इंची आणि 40 इंची मध्ये काय इज्जतीचा फरक आहे? 2-2 इंचांनी जेवढी कमी जास्त होते, त्याचा तुमच्या आमच्यावर आणि तुमच्या आमच्या मुलांवरती काय परिणाम होतो याचा विचार पालक म्हणून आपण कधी करणार? आमच्या घरी हॉलमध्ये कधी 38 इंच टीव्ही आहे, पण त्या टीव्हीला कुठल्याही केबलचं कनेक्शन नाही. आमच्या चांगली गोष्ट आहे. बेडरूम मध्ये आजी आणि आजोबांच्या, आमच्या आई वडिलांच्या बेडरूम मध्ये एक छोटासा काहीतरी किती इंचाचा, 14 इंचाचा एवढाच लॅपटॉप एवढ्या इंचाचा एक टीव्ही आहे. त्याच्यामध्ये ते आहे चॅनल. मग सगळे हॉलमध्ये बसणारी मंडळी आजकाल त्यांच्याकडे असतात. संध्याकाळ झालं की आजी गोरी आजी. पण जेव्हा मी फतवा काढला की घरातल्या दिवाणखान्यामध्ये टीव्ही नसायला पाहिजे, बेडरूम मध्ये असायला पाहिजे, अचानक आमच्या सगळ्या घरच्यांचा आजी आजोबांच्या बेडरूम वरच इतकी महत्वाची गोष्ट आहे. जर पालकत्वाच्या गोष्टी आणि मुलाच्या विकासाच्या आपण गोष्टी करतो, तर हे जे काही मी बोलतोय ते फक्त हसणेवारी न देता त्याच्यावरती तुम्ही सॉलिड काही उपाययोजना केल्याशिवाय आपण मुलाच्या प्रगतीची म्हणजे कास करू शकत नाही. त्या दिवशी ती जाहिरात पाहिली मी, त्या दिवशीपासून मी आजपर्यंत अल्पेनलिबे चॉकलेट कधीच त्या मार्केटिंग वाले इतक्या जास्त निगेटिव्हिटीचा प्रसार विचार करतात. आम्ही असं म्हणतो की आमचे दुकानं हे वाढवतात,
आणि आपल्याही नकळत आपल्या अनकॉन्शियस माइंडवरती त्याचा इतका जास्त परिणाम होत असतो. म्हणून ती आपण बघूयात ते जाहिरातची पूर्वी. आणि मोस्टली या जाहिरातीमध्ये काजोल काम करायची बरं का, काजोल होती. काम करायची काजोल होती. एक मिनिट. आता होईल सर. ठीक आहे, आवाज येत नाहीये. याच्या आवाजातच खरी जादू असते. त्याच्यामध्ये म्हटलं जातं की तो नाच लालची दिसते तुझी नजर. मग ते तिला अल्फेनलिबेचे चॉकलेट टाकून तिला नाचायला लावलं जातं, तिला काही स्वप्न बघायला लावली जातात. ही जाहिरात पाहिल्याच्या नंतर मी स्वतः अल्फेनलिबे चॉकलेट का सोडलं, कारण की ह्या बंद करून टाकते अशी काही नाही. या जाहिरातीमध्ये पदोपदी एक वाक्य असायचं की लालच ही दुनिया का सबसे बडा सत्य है. आपण सगळ्यांनी डू यू अग्री? डू यू अग्री? पण मग कधी आपण प्रोटेस्ट केलं? तिथे ना खाली एक पट्टी सतत येत असते की या सिरियल मध्ये, या जाहिरातीमध्ये कुठलाही मजकूर किंवा कुठली गोष्ट आक्षेपार्ह आढळली तर या ठिकाणी कळवा. आपण कोणीतरी कळवलंय कधीतरी? आमच्या प्रयत्नांनी, म्हणजे माझ्या तसं मी म्हणू शकत नाही, पण त्यावेळेला मी खूप पेटून उठलो होतो. आजही अल्फेनलिबे चॉकलेट खात नाही, कारण लालची दुनिया का सबसे बडा सत्य है हे सगळं पाहत असताना आपले पोरं बाळ मोठी होत आहेत. त्यांच्या ब्रेनमध्ये हा संस्कार जर रुजला गेला, ठसला गेला की लालची दुनिया का सबसे बडा सत्य है, म्हणून लालचे पोटी त्यांनी काहीही करायला जर तयार झाले तर याला जबाबदार कोण? याला जबाबदार कोण? दुसरा एक प्रश्न तुम्हाला मी विचारतो, तुमच्यापैकी कोण कोण जेवण टीव्ही समोर करतं त्यांनी हात वर करा. टीव्ही समोर कोण कोण जेवण करतं त्यांनी हात वर करा. जीवनाचं सगळ्यात महत्वाचं कर्तव्य जेवण हे जर आपण टीव्ही समोर बसून करत असू तर मुलांनी टीव्ही समोर अभ्यास करू नये असं म्हणण्याचा आपल्याला कुठल्याही प्रकारचा अधिकार नाही. त्या 13 वर्षाची माझी मुलगी झाली. आता ज्या वेळेस मला कळालं की आमच्याकडे गुड न्यूज आहे, मुलगा आहे का मुलगी त्यावेळेला माहिती नव्हतं, पण ज्या वेळेला कळालं की मी वडील होणार आहे, मी बाप होणार आहे, ज्या दिवशी मला कळालं त्या दिवशीपासून आजपर्यंत मी स्वतः एकदाही टीव्ही पुढे जेवण, कारण एकच होतं की ज्या वेळेला माझी मुलगी अभ्यास किंवा जेवण करायला टीव्ही पुढे बसेल त्यावेळेला तिचा कान पकडण्याचा अधिकार माझ्या हातामध्ये असला पाहिजे. जी गोष्ट मीच करणार आहे, करतो आहे, तर ती मी कोणत्या तोंडाने, कोणत्या अधिकाराने मुलांना सांगणार? कारण मुलं फार भारी आहेत आजकालची.
आपण त्यांना जे सांगू ते आपण करत असू तर आजकालची मुलं मग तू नाही का त्या दिवशी असं केलं हे बरंच चालतं. तर ह्याच्यासाठी फक्त नाही पण ती आपल्याला, कारण व्हायकॅरियस लर्निंग थ्रू ऑब्झर्वेशन, लर्निंग थ्रू रोल मॉडेल हे खूप महत्वाचं आहे. काही 1-2 व्हिडिओज होत्या पण आता ते टेक्निकली काय प्रश्न आलाय माहिती नाही, तर त्या आपण नंतर पुढे पाहूच यात. तुम्ही सगळेजण या सगळ्या प्रक्रियेमध्ये याल असं मी गृहीत धरतो आहे की आपल्याला पॅरेंटिंग आणि या सगळ्या गोष्टी सरांचं आणि विशेषतः इथल्या मंडळींचं आपल्याला इथल्यासाठी इथल्या इथे सुरू करायचे असतील तर आपण त्या कस्टमाइज, म्हणजे तुमच्याकडून मगाशी मस्तिकी पाठशाला सांगायचं राहून गेलं, लहान मुलांपासून म्हणजे मस्तिकी पाठशाला ज्याच्यामध्ये एक्सपिरियन्शियल लर्निंगनी आपल्याला त्यांना जीवन कौशल्य शिकवण्याची कार्यशाळा आपण सुरू करू शकतोय. आपण ही मैत्री परीक्षेशी त्याच्या आधीची एस्केप टेस्ट आणि मैत्री क्लब आपण सुरू करू शकतोय. पॅरेंटिंगचं आपण इथे सुरू करू शकतोय आणि युवा स्पंदन मात्र निवासी असल्यामुळे आपल्याला जिथे जे काही होतंय तर या सगळ्या गोष्टी आपण सोबत राहून करणं खूप जास्त गरजेचं आहे. पण तसं जेवणाच्या बाबतीमध्ये मी सांगत होतो की अर्जुन हा बऱ्यापैकी एकाग्रता कौशल्य तर त्याच्याकडे भरपूर सारी होतीच, पण तो कृष्णाच्या जवळ होता. कृष्ण म्हणजे काय तर जीवनातलं एक निरंतर सुंदर असं सत्य जे प्रेम आणि यश या दोघांचे म्हणजे हार जे आपण बायलॅटरल म्हणतोय ना, कृष्णा प्रेमाचा पण प्रतीक आहे आणि भगवद्गीता सांगताना कृष्णा सगळ्यात जास्त रॅशनल होता आणि त्या रॅशनॅलिटी मधून त्यांनी कर्माचा जो सिद्धांत सांगितला ते निरंतर सत्य अर्जुनाच्या सगळ्यात जवळ होतं. त्याचं कारण असं होतं, ही गोष्ट मी नेहमी सांगतो की पाची पांडवांच्या बाबतीत तर होतच, पण अर्जुनाच्या आईला म्हणजे त्या आईच्या गुरुनी असं सांगितलं होतं की काहीही कर पण त्याला अंधारात जेवण देऊ नकोस. एक वेळ उजेड नसेल तर त्याला तू जेवण देऊ नकोस, पण त्याला अंधारात कधीही जेवण देऊ नकोस. जेव्हा आईने विचारलं की हे का असं का बरं म्हणताय तुम्ही, का बरं अंधारात मी जेवण देऊ नको, त्यावेळेस त्या गुरूंनी उत्तर दिलं होतं की अगं माणूस ज्या वेळेला जेवण करतो ना, तो जेवण करत असताना फक्त अन्न ग्रहण करत नाही तर ते अन्न ग्रहण करते वेळेची परिस्थिती तो ग्रहण करत असतो. अंधारमय वातावरणात परिस्थितीत जर त्याला तू जेवण दिलं तर तो त्या जेवणाबरोबर तो अंधकार सुद्धा खाईल, तो अंधकार त्याच्या भीती. आता जेवण करत असताना आपण टीव्ही आणि आपली मुलं ऐकायत राहतात आणि तो विचार करण्याच्या बरोबरच आता काय केलं पाहिजे याचा सुद्धा मला असं वाटतं तुम्ही सगळ्यांनी, तुम्ही असं नव्हे मला काही फार मोठा शहाणा वगैरे काही नाही, मी अजून त्याच पालकत्वाच्याच रांगेमध्ये अजूनही मला चॅलेंजेस येतात आहे, पण त्या सगळ्या तुम्ही आणि आम्ही मिळून त्या सोडूया. मुलांना जर मारायचं नाहीये तर मग नेमकं काय, मुलांना जर रागवायचं नाहीये तर काय करायचं, त्याच्या आधी रागवण्याचे परिणाम काय होतात. पॅरेंटल इंजेक्शन म्हणून आमचा माझा एक फेमस टॉपिक आहे की ते इंजेक्शन काय ते समजून घेऊया, ते आधी मॉनिटर करूया की आपण कुठले कुठले इंजेक्शन मुलांना देतो, ते किती देतो, ते कसे कमी करायचे. सो पालकत्वाच्या या सगळ्या गोष्टी शिकत असताना साधारणपणे आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी अजिबात अवघड नाही ना, या इतक्या जास्त सुंदर आहेत. म्हणजे आम्ही नेहमी म्हणतो पालकत्व आज आपल्यासाठी जर समस्या असेल तर समस्येकडून तिला आव्हानाकडे नेऊया आणि तेच पालकत्व आपण आव्हानाकडून आनंदाकडे नेऊया. आणि आजच्या मुलांमध्ये आपण साधारणतः आजच्या मुलांची मैत्रीपूर्ण असतो, पण तरी सुद्धा पालकत्वाचं सिंहासन आणि छोटा अंतर आपल्याकडे असतो अदृश्य. तर ती मैत्री म्हणजे नेमकं काय हे आपण समजून घेणं खूप जास्त गरजेचं आहे. जे मी सांगत होतो की शिक्षा नाही करायची, मारायचं नाही किंवा त्यांना रागवायचं नाही, त्यांना बोलायचं नाही, त्यांना विशेषण लावायची नाही, तर मग नेमकं करायचं काय, मग मुलांचं डिझायरेबल वर्तन होण्यासाठी काय करायचं. इतक्या सोप्या सोप्या पद्धती असतात. आमच्याकडे त्या पद्धतीला स्टार थेरपी असं नाव. आपल्या पालकत्वाच्या वर्कशॉपमध्ये तुम्ही झाला किंवा त्या प्रक्रियेत आला तर ही स्टार थेरपी आपल्या सगळ्यांच्या घरोघरी सुरू होणार. स्टार थेरपी म्हणजे काय तर तिथे ना थोडस सर्च करा, स्टार थेरपी असा एक फोल्डर सापडेल, त्याचं एक उदाहरण
सर्च मध्ये हे करू ते. हा, तोपर्यंत मी तुम्हाला सांगतो स्टार थेरपी म्हणजे काय. आमच्या घरी स्टार थेरपी जेव्हा सुरू होते तेव्हा सुतापेक्षाही सरळ आमची तिन्ही मुलं असतात, माझी एक आणि माझ्या भावाची. काय असते स्टार थेरपी? तर एक विकली मॉनिटर आम्ही केलेलं असतं. त्या विकली मॉनिटर मध्ये त्यांनी जे काही वागणं अपेक्षित असतं ते जर ते वागले तर त्यांना एक ग्रीन स्टार मिळतो, आणि जे अपेक्षित नाहीये असं ते वागले तर त्यांना रेड स्टार मिळतो. रेड स्टार आणि ग्रीन स्टारला कधी कधी काही विशिष्ट असे पॉइंट्स असतात. मग ते पॉइंट्स म्हणजे त्याच्यामध्ये जर हे सापडलं तर आपण बघूया की त्याच्यामध्ये ना भांडणामध्ये समजूतदारपणा दाखवणे असं जर त्यांनी केलं ना तर त्याला ग्रीन स्टार मिळतो बरं का. आमची पोरं एवढी छान हातरंगी भांडणं करायची आणि मग समजूतदारपणा दाखवायची आणि तो ग्रीन स्टार मिळवायला आम्हाला तेही आवडायचं, तेही मजा असायची. तर अशा प्रकारे जेव्हा स्टार थेरपी सुरू झाली त्यावेळेला त्यांना आधी काही कमिट केलेलं नसायचं. तू असा वाग तर तुला हे दे, ते दे, तू एवढे मार्क मिळव मग तुला काही हे दिलं जाईल. राईट. सो ना या इतक्या छान पद्धती आहेत. याच्यामध्ये मुलांना समजतं म्हणून ते मराठी देवनागरीमध्ये इंग्लिश टाईप केलेलं आहे. बघा, घर खोली आवरणे व्यवस्थित ठेवणे त्याला स्टार आहे. ग्रीन स्टार गेनिंग पॉइंट्स आहेत त्याला 3 स्टार. आपले आल्या आल्या हातपाय धुणे, कपडे बदलणे, कपडे जागेवर ठेवणे 3. काहीतरी क्रिएटिव्ह ऍक्टिव्हिटी करणे 3. एका हाकेत बोलवले की येणे 4. हे सुरू झालं की त्यांचे कानच टपकारलेले असतात. कधी कधी तर माझ्या मुलीचं नाव अनन्या आहे. हो म्हटलं तरी घेऊ दे. मग मी म्हटलं अनन्या नव्हतंच त्याच्यामध्ये. तर ते 4. अभ्यास करणे 5. जेवायच्या वेळेला आणि जेवायच्या वेळे आणि व्यवस्थित जेवणे 4. भांडणात समजूतदारपणा दाखवणे 4. त्याच्यानंतर रात्री ब्रश करणे 1. आणि एनी स्पेशल ग्रीन स्टार तो 5. मग टोटल ग्रीन स्टार त्यांना किती मिळाले, त्यांचे टोटल पॉइंट्स किती मिळाले हे त्या आठवड्याचे खाली घेऊया. आता रेड स्टार म्हणजे लुझिंग पॉइंट्स वालं काय, तर न ठरवलेल्या वेळात मोठ्यांचे कार्यक्रम किंवा टीव्ही पाहणे 2. न विचारता मोबाईल घेणे, घेतलेला मोबाईल जास्त वेळ ठेवणे 4. एकमेकांशी भांडणे करणे 2. त्याच्यानंतर आप्पांचा टीव्ही पाहिल्याने हॉल मधला टीव्ही आप्पांना पाहावा लागणे 5. न विचारता बाहेर जाणे 2. सांगितलेली गोष्ट किंवा बोलणे न ऐकणे 4. कधीही उठून मनात आले की हॉल मध्ये बॉल खेळणे, ठीक आहे, असं केलं तर त्यांना 2. एकमेकांना मारणे 4. स्वतः केलेला पसारा न आवरणे, पारोसे राहणे, केस न विसरणे याला 3. आणि स्पेशल रेड स्टार असेल तर मग ते. आणि मग फायनल टोटल पॉइंट्स आहेत ते हे जे आहे. आणि टार्गेट पॉइंट्स इथे दिलेले असायचे, इकडे असेल बघूया. या हा स्क्रोल कर थोडं. असे अजून आहेत. याच्यामध्ये ना त्यांना ते पॉसिबल ग्रीन स्टार किती मिळवू शकतात याच्यावरती त्यांना काहीतरी सरप्राईज बक्षीस मिळतं. आणि तुम्हाला सांगतो व्यवस्थित या सगळ्या गोष्टी किती कंटाळलेलो असतो आपण. स्टार थेरपी त्याच्या मागचं लॉजिक, याच्या मागे 2 सायंटिफिक गोष्टी आहेत. टोकन इकॉनॉमिक्स असं त्याला म्हणतात, जे आपण आपल्या पॅरेंटिंग मध्ये शिकवणार आहोत, किंवा रिइन्फोर्समेंट टेक्निक ज्याला म्हणतात. मुलं अशी वागावी किंवा न वागावी याच्यासाठी पॉझिटिव्ह रिइन्फोर्समेंट आणि निगेटिव्ह रिइन्फोर्समेंट अशा 2 रिइन्फोर्समेंट असतात. त्याचा वापर इथे केलेला आहे. ते म्हणजे काय हे आपल्याला समजून घ्यायचं आहे आपल्या पॅरेंटिंगच्या वर्कशॉपमध्ये. पण अत्यंत सुंदर, म्हणजे हे समजून जरी नाही घेतलं तरी तुम्ही अशा प्रकारे केलं, ते हॉलमध्ये ठेवलं तर ते स्टार सुरू केले तुम्ही की मजा येऊन जाते. मग त्याच्यामध्ये त्यांना चॉईस दिला जातो. तुम्हाला जर एवढे पॉइंट्स मिळाले ना तर त्याच्या बदल्यात तुम्हाला काय पाहिजे. त्यांनाही 3 चॉईस दिले होते.
त्याच्या ते मुलांचं कसं बदलतात गोष्टी बघा, की त्याला की तुम्हाला अमुक एक रुपये दिले जातील, अमुक एका मॉलमध्ये तुम्हाला हवी ती गोष्ट त्या रुपयामध्ये तुम्ही घ्यायची, चॉईस तुमची. त्याच्यानंतर संपूर्ण एक दिवस बाबाचा तुला मिळेल. आणि हे इतकं भारी असतं माहितीये का त्यांच्यासाठी, म्हणजे ना टीव्ही पाहायचा तर माझ्यासोबत फिरायला यायचं. हा चॉईस दिल्याच्या नंतर ज्या वेळेला ते तुझ्या बरोबर फिरायला यायचं असं म्हणेल, तुमचं पालकत्व जिंकलं असं तुम्ही समजा. कारण मी नेहमी म्हणतो की टीव्ही, मोबाईल ह्याची जी ग्रॅटिफिकेशन मिळण्याचा रेट, त्याची काही व्हॅल्यू आहे, त्याच्या तोलामोलाचं त्याच्यापेक्षा जास्त ग्रॅटिफिकेशन देणारं जोपर्यंत तुम्ही काही निर्माण करत नाही, तोपर्यंत ते सोडून ते दुसऱ्या गोष्टीकडे वळतील असं आपल्याला मानून चालणार नाही. आम्ही जेव्हा फिरायला जातो, आमचा फिरायला जाण्याचा अर्थच खूप वेगळा असतो. आम्ही फिरायला जाता जाता एवढी मजा करतो, जेवढी मजा त्या मॅडम सर पाहणार, त्याच मॅडम सरची सिरियल वगैरे ते पोरं पाहतात त्याच्यामध्ये सुद्धा नसते. तारक मेहता का ते उलटा पुलटा काय असतो, तर त्याच्यामध्ये नसते. अशा प्रकारच्या ना खूप साऱ्या योजना तुम्हाला आम्हाला कराव्या लागतील. समजतंय? येतंय लक्षात? तर आपल्याला ना सगळ्यांना मिळून आपल्या पालकत्वासाठी हे सगळं, म्हणजे ना तुम्हाला सांगतो की एकीकडे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, साधारणतः 4वी-5वीचा मुलगा किंवा मुलगी जेव्हा येते आणि मला म्हणते की मला जगावंसंच वाटत नाही, एक सायकोलॉजिस्ट म्हणून मला अक्षरशः झोप येत नाही रात्री, की डिप्रेशन हे या मुलांना, मला जीव नकोसा झालाय, मला घरात राहणं, हे मुलं उच्चारतात ना सरळ ही शब्द, की मला कंटाळा आला या घरामध्ये राहण्याचा. तर ह्या सगळ्या इक्यू जो मी म्हणला ना, त्यांचा इक्यू नेमका काय, इमोशनल कोशंट नेमका काय आहे, त्यांचा हे शोधणं खूप गरजेचं आहे. आणि ही स्टेटमेंट आपल्याला ना लाईटली घेता उपयोगाची नाहीयेत बरं का. आणि पालक म्हणून आपण आहे ना त्यांच्या मनापर्यंत पोहोचतच नाही, पोहोचूच शकत नाही. आणि काउन्सिलर म्हणून, काउन्सिलिंगच्या स्किलचा पण तुम्ही वर्कशॉपचं नाही सांगितलं मला वाटतं ना, आता मोरे सरांनी नुकताच लेटेस्ट एक काउन्सिलिंग स्किलचा कोर्स माझ्याकडे गेला. एक नवीन बॅच आता एप्रिलमध्ये सुरू होती आहे. तुम्हाला कोणाला काउन्सिलिंगचा कोर्स करायचा असेल तर तुम्ही करा. मोरे सरांकडून तुमच्या सगळ्यांचा डाटा मिळेल, पण ही 2 फुलस्केप आहेत. याच्यामध्ये तुम्ही तुमचे नाव, नंबर आणि ज्या काही कार्यशाळा आहेत, त्या कुठल्या कार्यशाळामध्ये तुम्हाला किंवा तुमच्या पाल्यांना तुम्हाला टाकायला आवडेल याच्यावरची टिकमार्क हे तुम्ही जरूर सगळ्यांनी भरून मग जा. तर आई वडील मुलांना घेऊन येतात माझ्याकडे. मी साधारणतः पाऊण तास त्यांच्याशी बोलतो आणि पाऊण तासाच्या नंतर आता राहू दे, तर मी आधीच म्हटलं होतं, आता झाल्यावरच दे थोडंच, कारण हे ना थोडी प्रोसेस ओरिएंटेड टॉक असला की लक्ष. 45 मिनिटं मी त्या मुलाशी बोलतो. आम्ही पहिल्यांदाच भेटलेलो असतो आणि तो मुलगा माझ्याशी इतका बोलतो, भरभरून बोलतो, खूप साऱ्या गोष्टी सांगतो, त्याचे सिक्रेट सांगतो, त्या मनातल्या सगळ्या गोष्टी सांगतो, त्याला त्याच्या आई वडिलांविषयी काय वाटते ते सगळं सांगतो. आणि त्यानंतर मग मी पालकांना जेव्हा बोलवतो, पालक माझ्याकडे असे बघत असतात, काय म्हणला तू, काय चाललंय नेमकं त्याच्या मनात, आमच्याविषयी काय काय बोलला तो. ही जी काही अवस्था आहे ना, ही माझ्यासाठी फार दुर्दैवी अवस्था आहे. 24 तास आपल्या सोबत राहणारे आपले बछडे, त्यांच्या मनात काय चाललंय हे न समजण्या इतपत जर आपण त्यांच्या मनापासून दूर असतो, आपण त्यांचे पालक म्हणून किती यथार्थ, किती योग्य आहोत. त्या वेळेला सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन निघालं. ते का निघालं, त्याच्या आधीच्या एका समितीमध्ये मी होतो, तर लक्षात असं आलं होतं 3 महिन्यांमध्ये 92 आत्महत्या झाल्या होत्या. जवळपास दिवसाला 1 अशा आत्महत्या मुलांच्या झाल्या होत्या, सगळ्या स्तरामधल्या. आणि त्यांच्या मुळाशी कुठेतरी परीक्षा आणि परीक्षेशी असणारा ताण आहे असं जेव्हा लक्षात आलं, तेव्हा हसत खेळत शिक्षण आणि ताणमुक्त परीक्षा म्हणून त्या मूल्यमापनाच्या सगळ्या गोष्टी बदलल्या. आणि आता आपल्याला ते 8वी पर्यंत परीक्षाच नाही किंवा पासच केलं जातं, याचा हा मूळ अर्थ आहे. त्याच फेज मधली पुष्कळ झाल्या, पण ही माझा अजूनही कोरली गेलेली गोष्ट आहे. ही कितीतरी एक जवळपास 17-18 वर्षांपूर्वीच ही फेज आली होती. ती आई माझ्याकडे आली आणि ती आई मला म्हणते आहे की सर, माझं खरंच चुकलं का हो,
माझा भाऊ डॉक्टर आहे, माझे वडील डॉक्टर होते, या सगळ्यांनी माझ्या मुलाने डॉक्टर व्हावं असं मला वाटलं, ही मी अपेक्षा माझी चुकली का हो? लिहिताना चिठ्ठीमध्ये त्यांनी लिहिलं होतं की माझ्या आई वडिलांना मी डॉक्टरच व्हावं असं वाटतं, पण मी डॉक्टर होऊ शकेल असं मला काही वाटत नाही, तेवढा मी हुशार नाहीये आणि मी तर डॉक्टर होऊ शकत नाही, तर जगण्याचं काही कारणच नाही असं. काय काय रडतीये ती माऊली आणि माझ्या पुढे येऊन म्हणते की तर काय चुकलं माझं? आता आम्ही आमच्या मुलांकडून साध्या अपेक्षा सुद्धा नाही कराव्या का हो? त्याच्यावरती आम्ही जोर जबरदस्ती नव्हतो करत, पण आम्ही साध्या अपेक्षा व्यक्त पण नाही करायच्या का हो? चुकलं काय होतं नेमकं? ते अपेक्षा केली हे चुकलं होतं? त्या अपेक्षा काय पद्धतीने मांडल्या जात आहेत, त्याचा त्याच्या मनांवरती काय परिणाम होतोय याचा अभ्यास आपण आई म्हणून किंवा वडील म्हणून करायला नको काय? आपली मुलं म्हणजे त्या दिवशीच्या नंतर प्रत्येक पालकत्वाच्या सत्रामध्ये मी पालकांना हात सोडून विनंती करायला लागलेलो आहे की त्यांनी काय झालेलं तुम्हाला आवडेल ते त्यांना जरूर सांगा, पण तू डॉक्टर झालेला मला हवाच आहेस, मला आवडणारच आहे, पण तुझ्या डॉक्टरीच्या सर्टिफिकेट पेक्षा तू मला जास्त आवडणार आहेस हे सांगायला विसरू. कारण मुलांच्या मनाची भूक ही कानांमार्फत भागली जात असते. डिअर फ्रेंड्स, मुलांना व्हर्बली तुमचं त्यांच्यावरती किती प्रेम आहे ते सांगायला शिका, त्यांच्याशी बोलायला शिका. तू मूर्ख आहेस, तू बावळटेस, तू काय करत नाहीस, तू काय अयोग्य केलेलं आहे ते सगळं आपण सांगतो आणि छान केलेलं असताना. म्हणजे आम्ही पॅरेंटिंगचं जेव्हा आपलं वर्कशॉप सुरू होईल ना, रोज तुम्हाला पहिला प्रश्न विचारला जाईल की डिड यू हग युअर किड टुडे? त्यांना मिठीत घेतलं होतं का? त्याच्या केसांवरून हात फिरवला आहे, तुम्ही त्यांच्या खांद्यावरती हात ठेवलाय का? छोट्या छोट्या गोष्टी असतात फार इम्पॅक्टफुल. कारण एक छोटा सर्वे केला होता, हे सगळं सांगण्याचं तात्पर्य असं आहे की आपण त्या अपेक्षा व्यक्त करत असताना खूप चोखंड राहण्याची गरज आहे. या सगळ्या पालकत्वाच्या मूलभूत गोष्टींचा अभ्यास करणं सखोल गरजेचं आहे. सर्वे केला होता, माझ्या आईला टिंब 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 खूप आवडतं, माझ्या वडिलांना टिंब 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 खूप आवडतं. साधारणतः काही 500 विद्यार्थ्यांचा सर्वे केला होता. तर काय आली, आईला ते विशिष्ट प्रकारच्या साड्या, विशिष्ट प्रकारचे सिरियल, आईच्या त्या विशिष्ट मैत्रिणी, अमुक एखादं हॉटेल, लिपस्टिकचा रंग पण ठरला होता, परफ्युमचं पण ब्रँड पण काहीतरी म्हटलं होतं. असं सगळंच्या सगळं आवडतं. आणखी काय होतं, वडिलांच्या याच्यामध्ये पॉलिटिशियनचे नाव आले होते, क्रिकेटरचं नाव आले होते, दारूचे ब्रँड आले होते. माझ्या वडिलांना अमुक अमुक हे सगळं खूप आवडतं असं सगळं आलं होतं. पण या 400-500 विद्यार्थ्यांच्या एकाही टिंबटिंबामध्ये माझ्या आईला मी आवडतो, त्याला मी आवडते असं एकाही मुलीने लिहिलं नव्हतं आणि माझ्या आईला किंवा वडिलांना मी आवडतो असं एकाही मुलाने लिहिलं. आपल्याला नाही आवडत का? आपली मुलं आवडतात का नाही आवडत? त्यांना कळेल कसं तुम्ही आम्हाला आवडता आहात हे मुलांना कळेल कसं? तुम्ही जर सांगितलं तरच कळेल ना. आणि मुलं पालकांना कधी कधी वाटतं त्यांना शिकवूनच जाते, आम्ही जाणीवपूर्वक त्यांना सांगत नाही, बरोबर कशाला नाही सांगायचं. तो तुम्हाला इतकंच सांगतो, म्हणजे जगामध्ये हा वैश्विक रूलच आहे की प्रेमामध्ये प्रचंड, मी मगाशी म्हटलं की प्रेमामध्ये प्रचंड शक्ती आहे. मुलगा कसाही असो, कशीही असो, आपल्या प्रेमातली जर ताकद आपण वापरली तर त्यांना हवं तसं, आपल्याला हवं तसं नाही, त्यांना हवं तसं बदलायला आपल्याला आपल्या प्रेम आणि या सगळ्या गोष्टी ताकद देणार आहे. तयार? येस नो? पुढे तुम्ही आम्ही सोबत असू तर या सगळ्या गोष्टी आपण नक्कीच करू शकणार आहोत. त्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीने
ज्या काही गोष्टी आम्ही सांगतोय मग अशी तसं त्या म्हणाल्या ना की मार्केटिंग नाहीये आमचं, पण मार्केटिंग खरं तर करायला पण हरकत नाहीये. ही कंपनी नॉट फॉर प्रॉफिट असल्यामुळे या सगळ्या लोकांचे पगार पाणी आणि होणारा खर्चाच्या व्यतिरिक्त जो पैसा संस्थेकडे येतो त्याच्यातून आता आमच्याकडे साधारणतः 30-40 मुलांची एस्केप टेस्ट आणि मैत्री परीक्षेची कार्यशाळा झाली. ती जशी झाली तेवढ्याच मुलांची कार्यशाळा विवेकानंद केंद्रामध्ये घेतली होती. हे तुमच्या मुलाची ती मोफत घेतली होती. तुमच्या मुलाची जर तुम्ही टेस्ट इथून करून घेताय याचाच अर्थ तुम्ही त्याच फी मध्ये एखाद्या वंचित मुलाच्या त्याच प्रकारच्या गोष्टींची सोय सुद्धा करता. त्या सगळ्या कार्यशाळांच्या मार्फत आणि प्रीतिस्मृती मंचचा मी आहेच आहे आणि मनोवेदचे तुम्ही सगळे आहात. आपण सगळे एकमेकांसोबत राहून या सगळ्या गोष्टी पुढे पण नेऊयात. इथल्यासाठी आपण इथे करणार असू तरी सुद्धा आपण चर्चा तशी करूयात. काय कसं करायचं ते तुम्ही सांगा, आपण मिळून त्या गोष्टी ठरवू शकू. आपली मुलं प्रचंड पोटेन्शियल्स असणारी मुलं आहेत. त्यांच्या पोटेन्शियल्सला आपल्याला न्याय देता आला पाहिजे असं सक्षम पालकत्व तुम्ही आम्ही घेऊन आता इथून पुढे जाऊया. तो एवढ्या पुरतं मी आता बोलून थांबतो. काही प्रश्न असतील तर ते प्रश्न थोडक्यामध्ये आपण घेऊ. माझं आता घड्याळाकडे लक्ष नाहीये, 2 वाजले. थोडक्यामध्ये काही प्रातिनिधिक प्रश्न असतील तर ते घेऊयात. मग हा पालकत्व, सक्रिय पालकत्व. हो. आपल्या आता या ज्या एस्केप टेस्ट आणि या सगळ्या म्हटल्या त्या म्हणताय तुम्ही आता प्रीतिस्मृती मंचच्या ऍक्टिव्हिटीज बद्दल पण हा प्रश्न आपल्या याच्या तर त्याच्यामध्ये ना पुष्कळ साऱ्या गोष्टी या संडे बेस्डच आहेत. म्हणजे जे एस्केप टेस्ट असते ना त्याला साधारणतः 4 तास वगैरे लागतात. सो या मोस्टली सगळ्या गोष्टी